नमस्कार पब्लिक, कसे काय? आम्ही लिटरली रस्त्यावर आलो. मंडळी कसे काय? मस्त ना? मी एकदम मस्त. मी तुमची सगळ्यांची लाडकी साक्षी आणि बरंच काही माय मराठी वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. सो आजचा व्लॉग थोडा वेगळा सुरू होतोय. आम्ही लिटरली रस्त्यावर आलो, रस्त्यावर बसलोय. याचा अर्थ काय हे मी तुम्हाला दाखवते. हा आहे कोल्हापूर हायवे आणि आम्ही कोल्हापूरच्या हायवेवर मी आई राया मी इथे अशी खाली बसली आहे जॅकेट घेऊन. आम्ही असे इथे बसलो आहे आणि रस्ता पूर्ण सामसूम आहे. तुम्ही बघू शकता गाड्या ज्या हायवेच्या आहेत त्या येत आहेत जात आहेत. कारण काय, आम्ही ट्रॅव्हल करत आहोत वेंगुर्ला टू नरसोबाची वाडी, तिकडनं कोल्हापूर, अशा 2 ठिकाणी आम्ही जाणार आहोत. सो खरं प्लॅन होता उद्या पहाटे निघायचा. काय चूल आली माहिती नाही, आम्ही संध्याकाळचे निघालो. त्यात डीने 2 नाईट्स 2 डे ड्युटी केलेली आहे, त्याच्यामुळे सर झोपलेले नाही आहेत. त्यांना अचानक आता झोप यायला लागली म्हणून ते गाडीत झोपलेत. बाबाही गाडीत झोपलेत आणि आम्ही दोघी बाहेर रस्त्यावर बसलो आहे. सो असा आमचा हा ब्लॉग सुरू होतो आहे. सो बघूया पुढे कसं काय, तुम्हाला अजून काय काय बघायला भेटतं आहे आणि स्टेट येऊन. चला मग तुम्हाला मी दाखवते दुर्गेश आणि बाबा कसे झोपलेत. चला, ही आपली गाडी आहे. गाडीचा दरवाजा पण उघडा झाला आहे. सो ती ऑलमोस्ट पॅक केलेली आहे. सो तुम्ही फायनली बघू शकता की डी आणि बाबा कसे झोपलेत. बाबा नीट दिसत नाही आहेत कारण त्यांच्या तिकडे ना काळोख आहे आणि मला फ्लॅशलाईट सुरू नाही करायची, नाही तर त्यांची दोघांची झोपमोड होईल. पण इथे त्यांचा हात आहे बघा. सो असं हे काहीतरी आजचं रात्रीचं सीन आहे. फायनली आमचे ड्रायव्हर म्हणजे माझा नवरा उठलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे आई दात घासते आणि असं काय सध्या आमचं जी काय अवस्था आहे ती अशी आहे. राया फुल ऑन चार्ज आहे आणि बघूया आता पुढे. सो ॲक्च्युली हा प्लॅन आमचा खूप अचानक डिसाईड झाला जायचा. आणि एक गोष्ट आहे ना जी मला हायवेची आवडते की एक शांतता भेटते रात्रीची. खूप गर्दी नसते आणि तुम्ही इकडचे हायवे बघा, अप्रतिम कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, अप्रतिम रोड्स आहेत आणि अजिबात अशी भीती वाटत नाही आहे. खूप खूप सुंदर हायवे आहे हा. फायनली आम्ही पहाटे नरसोबाच्या वाडीला पोचलो, पण माझी बॅटरी संपलेली फोनची, त्याच्यामुळे मला काही शूट करायला मिळालं नाही. ते आम्ही ब्रेकफास्ट करतो आहे. ही आहे ती धर्मशाळेची रूम, ज्या धर्मशाळेत आम्ही थांबलो होतो. अप्रतिम धर्मशाळा आहे ही, मला खूप आवडली आणि खूप व्यवस्थित छान सोय केली आहे त्यांनी. गरम पाणी, गाद्या आणि इथे इतकी थंडी असते त्याच्यामुळे अनलिमिटेड गरम पाणी तुम्ही वापरू शकता. हे आहे ते वासुदेव मंगल कार्यालय. ही धर्मशाळासुद्धा आहे, इथे लग्नसुद्धा होतात. खूप सुंदर, खूप सुंदर. हे आहे आपल्या मंदिराची एंट्री. गाडी आम्ही पार्क केली आहे आणि आता आम्ही देवळासाठी जायला निघालो आहे. इकडनं आपल्याला चालत जावं लागतं आणि त्या बाजूला सगळी नाश्त्याची किंवा प्रसाद, नारळ ह्या सगळ्या गोष्टींची दुकानं आहेत. सो तुम्ही बघू शकता. मी ॲक्च्युली आले आहोत नरसोबाच्या वाडीला सगळे मिळून देवदर्शनाला, कारण बाबांचं एक महत्त्वाचं काम आहे. सो डिसाईड केलं की सगळे फॅमिली जाऊया, एक ट्रिप पण होईल, देवाचं दर्शन पण होईल. सो फायनली मी आता सांगते की आम्ही आलो आहोत नरसोबाच्या वाडीला. सो तुम्हाला माझ्या टायटलवरून कळलंच असेल की आम्ही कुठे आहोत, बट स्टील आय एम टेलिंग यू गाईज. आणि इथे आहे सगळं ऑलमोस्ट. इथे आहे डी, राया, तिथे बाबा. आता नॉर्मल येतं.
इथे आम्ही एवढं काय डिस्कस करतोय माहिती आहे, रायानी कालपासनं रडून इतका गोंधळ घातला आहे की आम्ही त्याला कंट्रोलच करू शकत नाही आहोत आणि त्याला पहिल्यांदा मी इतकं रडताना पाहिलं आहे. सो आम्ही तेच बोलत होतो. इकडनं आता आपण मंदिरात शिरतोय. तुम्ही बघू शकता अजूनही या मंदिराचं बांधकाम आहे ते बऱ्यापैकी जुन्या काळातलं आहे. मला अशी मंदिरं खूप आवडतात किंवा अशा वास्तू खूप आवडतात. इथे काही संतांच्या जे दत्तभक्त होते त्यांच्या समाध्या आहेत. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही आपल्या लाईफमध्ये एकदा तरी या मंदिराला व्हिजिट करा. खरं सांगू, ज्यांना मेडिटेशन या गोष्टीची आवड आहे ना, त्या प्रत्येकाने ह्या मंदिरात यावं. ही जी समोरची नदी तुम्हाला दिसते ना, ती आहे पंचगंगा नदी. ह्या नदीची महती ही आहे की इथे 5 नद्या मिळतात अशी काय म्हणतात अशी मान्यता आहे. आणि इथे नृसिंह सरस्वतींनी त्यांच्या पादुका सोडल्यात. त्याचं हे मंदिर आहे. याच्या पुढे तुम्ही जाल तर तिथे अजून त्यांनी जी समाधी घेतली आहे ते मंदिर आहे. पण हे मंदिर इतकं सुंदर आहे, मेडिटेशनसाठी एकदम परफेक्ट प्लेस आहे. खूप स्पिरिच्युअल फील होतं, खूप पॉझिटिव्ह फील होतं आणि मुळात ना खूप शांत वाटतं. असं वाटतं की आपण ज्या विचारांबद्दल विचार करतो ना, ते सारं काही खोटं आहे. सगळी चिंता विसरून फक्त इथे शांतपणे ध्यान लावावं आणि आपल्या साऱ्या चिंता त्यांच्या पायाशी ठेवाव्यात. एवढं सुंदर मंदिर आहे. आमचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. नाश्ता झाला मस्तपैकी. जो वासुदेव लॉजेस मी तुम्हाला दाखवलं, परत 3 तिकडे सोय होते. कोणाला जर यायचं असेल तर मी बिनधास्त तिकडे या. आणि खूप छान त्यांची राहायची सोय आहे. पर रूम 200 रुपये, पण तुम्हाला हवे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने देऊ शकता. ब्रेकफास्ट आहे अनलिमिटेड, तुम्हाला पाहिजे तितका खा, फ्री ऑफ कॉस्ट. जेवण पण आहे फ्री ऑफ कॉस्ट. सो विचार करा की एवढी चांगली सोय तुम्हाला अजून कुठे मिळू शकेल का? तर अजिबात नाही. आणि क्वालिटी पण बेस्ट असते. राहायची सोय बेस्ट आहे. एका रूममध्ये 4-4, 5-5 गाद्या असतात. गरम पाणी तुम्हाला हवं तितकं मिळतं. सो बेस्ट आहे. नक्की याल तिथे नरसोबाच्या वाडीला, तर इथे नक्की व्हिजिट करा. त्यानंतर आमचं दर्शन खूप छान झालं. आम्ही जास्त शूट नाही घेतलं कारण तिथे अलाउड नव्हतं मंदिरामध्ये शूट करायला, म्हणून आम्ही घेतलं नाही. तर रायाने प्रचंड गोंधळ घातलेला आहे काल रात्रीपासून, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात पण आहोत. सो आता इकडचं सगळं आटोपलेलं आहे. इकडनं आता आम्ही जातो एका स्पेशल ठिकाणी. तर का आपले महाराष्ट्राचे जे हास्य ॲक्टर आहेत, विनोदी ॲक्टर आहेत, ज्यांनी आजपर्यंत अनेक विनोदी नाटकांमध्ये पिक्चरमध्ये कामं केलेत, त्यांच्यासोबत आमची म्हणजे बाबांची मीटिंग आहे. सो अनायसे आम्हीही जातो आहे, त्याच्यामुळे आम्हालाही त्यांना भेटायचा एक मौका भेटणार आहे. त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे. सो त्यांचं नाव आहे भरत जाधव सर. सो हास्य सम्राट आहेत ते. पण मला प्रॉमिस करता येणार नाही की मी तुम्हाला त्यांचं घर किंवा त्यांना दाखवू शकेन. मी आधी त्यांची परमिशन घेणार, कारण जसं तुम्हाला माहिती आहे मला चॅनल अजून तसा ग्रो झालेला नाही आहे. चॅनल ग्रो असता तर माझ्याकडे असतं की मी घेऊ शकली असती, पण आपण आधी त्यांची परमिशन घ्यायची आहे. जर ते हो म्हणाले तर मी तुम्हाला 100% त्यांना दाखवेन, नाहीतर आपल्या थंबनेलवर तुम्हाला ते दिसतीलच. तर चला ह्या प्रवासाला सुरू करूया. आणि ह्या गोष्टीसाठी मी खरंच खूप एक्सायटेड आहे. सो फायनली कोल्हापूरला आम्ही पोचलो आहे. आता आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात चाललो आहे. आणि कोल्हापूर तुम्ही बघाल ना तर इथे अजून बऱ्याचशा जुन्या वास्तू तशाच्या तशा आहेत. सो चला. आमची भरत जाधवसोबत मीटिंग झालेली आहे. तिथे जास्त नाही घेतलं, जेवढं तुम्हाला दाखवलं तेवढंच घेतलं, कारण प्रायव्हसीचा इश्यू असतो. सो जास्त नाही घेतलं. पण आता आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीला आलो आहे आणि थँकफुली गर्दी नाही आहे जास्त आणि खूप छान वाटतं आहे. थोडं गारसर आहे, थोडं पब्लिक आहे. लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा भरपूर होतं, या टायमाला आता एवढं नाही आहे. सो आता मी गाडी पार्क करून येते, आपण पुढे सो फायनली आम्ही आता लाईनमध्ये उभे आहोत महालक्ष्मीला कोल्हापूरच्या. मी, बाबा, आई आणि राया.
सो गर्दी प्रचंड आहे कारण मार्गशीर्षचा महिना आहे. सो इट्स गोइंग टू टेक ॲटलीस्ट 2 hours. पण बघूया किती पटापट हे होत आहे आणि नंतर भेटू. हां दर्शन झालेलं आहे. आम्ही नॉर्मल खाल्लेलं आहे आणि आता पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दर्शन खूप सुंदर झालं. म्हणजे मी आणि डी आणि रायाने आम्ही ओटी भरेपर्यंत नाही गेलो कारण रायाची गर्दी खूप किरकिर झालेली. तुम्ही पाहिलं की किती गर्दी होती कारण मार्गशीर्ष सुरू असल्यामुळे एवढी लोकं होती. पण आम्ही मुखदर्शन घेतलं आणि आम्हाला अप्रतिम मुखदर्शन झालेलं आहे. म्हणजे अक्षरशः मुखदर्शनासाठी माझ्यामध्ये फारशी कोणी लोकं नव्हती. त्याच्यामुळे मला आणि डीला चांगलं 2-3 मिनटं तिथे उभं राहायला मिळालं. सो खूप सुंदर मुखदर्शन झालं आम्हाला. आणि त्यानंतर मग नॉर्मल काही गोष्टी होत्या ज्या करायच्या होत्या आईबाबांना वगैरे जे काय आम्हाला ते काय केलं आहे आणि आता खाऊन निघालो आहे. सो आता बघूया पुढे काय कसं आहे. नाहीतर ओव्हरऑल प्लॅन हाच आहे की डायरेक्ट आता घरी जायचं आहे आणि ताणून द्यायचं आहे. पण बाकी पुढे काय कसं होईल हे नेव्हर नो. आम्हाला येताना हे मंदिर दिसलेलं पण तेव्हा ना काळोख होता. मला शूट करायला नाही मिळालं पण मला तुम्हाला दाखवायचं आहे. हे एवढं सुंदर मंदिर बांधलं आहे ना. खूप खूप सुंदर मंदिर आहे. इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर सनसेट दिसतोय. खूप छान दिसत होतं आणि वातावरण अगदी गुलाबी गुलाबी थंडीची झालं होतं. खूप थंडी होती. डीला थंडी लागत होती, आईबाबांना लागत होती. ह्या दोघांनी तर काचा पण उघडला नव्हता. राया मस्त कुठली करून झोपला होता. पण मला थंडी प्रचंड आवडते त्याच्यामुळे मी काचा चालूच ठेवलेल्या. म्हणजे माझ्याकडची काच. आणि हे ना काही तुरे आहेत जे मी कोल्हापूरच्या प्रत्येक शेतात बघत होती. मला माहिती नाहीत हे कसले तुरे आहेत. तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की नक्की कमेंट करून सांगा. खूप छान वाटत होतं हे ट्रॅक्टर्स वगैरे. अगदी ते मराठी सिरियल्स किंवा मूवीजमध्ये जे मध्ये मध्ये सीन्स दाखवतात ना अगदी तसं दिसत होतं. आणि मला ना असा माहोल खरंच खूप आवडतं. मला रिलॅक्स फील होतं. नेचरशी मी खूप चांगलं कनेक्ट करते आणि मी सुंदरपैकी जुनी गाणी ऐकत होती इयरफोन्स लावून. तुम्ही पण बघू शकता की जो काय सिनॅरिओ दिसत होता ना तो अप्रतिम दिसत होता. अप्रतिम. फायनली आमचा प्रवास झालेला आहे. आम्ही बॅक टू वेंगुर्ला आहोत आणि आता घरी जातो आहे. सो प्रवास खूप सुंदर झाला आहे. एक गोष्ट सोडली रायाची तर बाकी प्रवास सुंदर झाला. रायाचं एक सोडलं तर आय गेस थोडा गॅस झाला होता. त्याला गरमही होत होतं. सगळ्यांचा गॅस आणि त्याच्यामुळे बाहेर काढला. पण हरकत नाही, काय नाही. लहान बाळ असलं की या सगळ्या गोष्टी होत राहणार. होपफुली नेक्स्ट टाईम असं काही नाही होणार. पण बाकी आमचा प्रवास अप्रतिम झाला आणि आता बऱ्यापैकी सगळे थकलो आहे. सो आता मस्त हो घेतलं. आता आम्ही जो घरी जाऊन डिनर करणार आहोत ना त्याचा मी एक छोटासा व्हिडिओ शूट करून नक्की मी याच्यामध्ये टाकणार आहे. म्हणजे काय डिनर असू शकतो हे तुम्ही इमॅजिन करू शकता. सो चला पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्याकडनं अजून कसे ब्लॉग्स बघायला आवडतील गाईज. कारण मला खरंच ह्या यूट्यूबवरती करिअर करायचं आहे. मला ग्रो करायचं आहे. सो प्लीज मला सजेशन देत राहा. आणि आता जानेवारीपासून ह्या गोष्टीला अतिशय सिरियसली घ्यायचं मी ठरवलेलं आहे. सो मला नक्की सजेस्ट करत राहा की मी अजून तुम्हाला काय प्रकारचे कशा प्रकारचे व्हिडिओज दाखवू शकते आणि माझ्याने तुम्हाला कशा प्रकारची मदत होऊ शकते. चला मग पुन्हा भेटू. तोपर्यंत जय श्रीराम.